नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, आता लवकरच एक प्रोमो रिलीज झालेला आहे. तो म्हणजे की कशा प्रकारे आता ऋषीसमोर साधनाचं सत्य, ती राजन आणि अन्नपूर्णाची सून आहे हे सत्य येणार आहे. आता हे सत्य नेमकं ऐकल्यानंतर खरंच ऋषी काय निर्णय घेणार आहे आणि खरंच साधना तिचं खरं नाव, खरं रूप आता ऋषीसमोर आल्यानंतर काय निर्णय घेणार आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता कमळीला मुंबईला घेऊन जाण्यासाठी ऋषी तिथं आलेला असतो आणि ऋषी आलेला असतो. ऋषीने आता ठामपणे निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी जोपर्यंत त्याची कमळी आता मुंबईला जाणार नाही तोपर्यंत तो सुद्धा तिथून हलणारसुद्धा नाही. तेव्हा आता कमळी, आता बंड्या आणि त्यांना खूप जाण्यासाठी सांगतात, पण आता ऋषी परत जातो आणि अर्ध्या वाटेवर विचार करतो की नाही, काहीही झालं तरी कमळीला घेतल्याशिवाय मी आता गावातून जाणार नाही. म्हणून आता त्याने ठामपणे निर्णय घेतलेला आहे की तो गावात राहणार. तेव्हा आता तो बंड्याकडे येतो आणि बोलतो की कमळी तर मला तिच्या घरात राहू देणार नाही, कारण तिला असं वाटते की मी मुंबईला परत जावं. म्हणून बंड्या काहीतरी माझी राहण्याची सोय लाव. तेव्हा आता बंड्या बोलतो की हो, माझं घर आहे ना, पण ऋषी सर, माझं घर तुटलेलं फुटलेलं आहे, तुम्ही त्याच्यात राहू शकणार का? त्यावर आता तिकडे लगेच ऋषी बोलतो, काहून नाही बंड्या, तुम्ही सर्व तर राहतात ना, मग मी का नाही राहणार? तेव्हा आता लगेच बंड्या ऋषी सराला त्याच्या आतमध्ये घेऊन जातो घरी आणि घर बघून मात्र ऋषी सर चकित होऊन जातात. तेव्हा आता ऋषी मनातच विचार करतो की नाही, प्रेमासाठी काहीही करावं लागणार आणि कमळीचं स्वप्न म्हणजे माझं स्वप्न आहे, म्हणून ते पूर्ण करण्यासाठी मी इथं गोठ्यातसुद्धा राहू शकतो. तेव्हा इकडे आता टेन्शनमध्ये आलेली सरूला असं वाटते की नाही, काहीही झालं तरी आपलं सत्य म्हणजे मी साधना नव्हे तर गौरी, हे सत्य आता ऋषीपर्यंत पोचता कामा नाही. म्हणून ती कायम आता एकच ध्येय गाठते की केव्हा ऋषी इथून परतून मुंबईला जाणार. कारण तिला एक भीती वाटत असते की जेव्हा आता नयनतारा मॅडमला माहिती पडणार की कमळीसाठी ऋषी सिद्धटेकला आलेला आहे आणि गोठ्यामध्ये राहतो आहे, तेव्हा मात्र नयनतारा मॅडम नेमकं काय करणार आहेत. खरंच आता हे विचार करून तिला धक्का बसतो. तर इकडे मात्र आता कमळी काहीही खात पीत नाही, खूप रडायला लागते आणि रात्रीच्या वेळेला तिला खूप ताप चढतो. तेव्हा आता गौरी बोलते की काय करावं, या कमळीची तर ताप ठीकच होत नाही. तेव्हा आता लगेच निगी ऋषी सरांना बोलावण्यासाठी जाते, कारण कमळी काहीही खात नाही पीत नाही. आता निगीला असं वाटते की ऋषी सरांच्या हातूनच फक्त कमळी एखादा अन्नाचा घास घेणार आणि आता कमळी थोडीशी ऋषी सर आल्यापासून तिला बरं वाटतं आहे, म्हणून ती आता काही ना काही ऋषी सरला बघून मात्र तिला छान वाटणार म्हणून लगेच आता निगी ऋषीला बोलावण्यासाठी जाते. तर ऋषी आता लगेच तो कमळीच्या घरी. आता लेकीची अशी अवस्था झाल्यामुळे एकीकडे आता तिच्या लक्षातून लेकीची अशी अवस्था बघून आता तिच्या लक्षातच निघून जाते की ऋषीला तिचा चेहरा झाकण्याचं ती विसरते. तेव्हा त्या ऋषीच्या लक्षात आलेलं असतं की अरे साधना मावशी तुम्ही. तेव्हा आता लगेच इकडे असं सर्वांसमोर बंड्या, निगी, कमळीसमोर साधना मावशी तुम्ही म्हटल्यावर इकडे आता साधना बोलते की ऋषी सर, मला तुमच्याशी एकांतात काही बोलायचं आहे. निगी, बंड्या, तू आता कमळीच्या तब्येतीची काळजी घे, मी ऋषी सरांसोबत काही बोलून येते. त्यावर आता ऋषी लगेच साधनासोबत एका साईडला जाते. तेव्हा ऋषी बोलतो की साधना मावशी, तुम्ही असं का केलेलं आहे आणि माझ्याशी तुम्ही का खोटं बोलल्या? खरंच तुमचं नाव साधना नाही तर सरू आहात आणि तुम्ही कमळीच्या आई आहात, हे सत्य तुम्ही माझ्यापासून का लपवलं? मी तर तुम्हाला नेहमीच कमळीविषयी सांगायचो, पण का साधना मावशी? त्यावर आता रडतच गौरी म्हणते की ऋषी सर, मी तुमच्या घरात खोटी बोलून राहिली, त्याच्यामागे खूप मोठं रहस्य आहे. आज ते रहस्य मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा ऋषी बोलतो, काय रहस्य आहे साधना मावशी, सांगा ना. तर मी साधनाही नाही आहे आणि मी सरूही नाही आहे, हे दोन्ही नाव माझे खोटे आहेत. माझं खरं नाव गौरी राजन महाजन आहे आणि मी अन्नपूर्णा आजीची सून आहे. 18 वर्षापासून ती कामिनी माझ्या आणि कमळीच्या जीवावरती उठली आहे हो. म्हणूनच मी हे सत्य लपून ठेवलं की कमळीच अन्नपूर्णा आजीची नात आहे. पण आता खूप झालं, कमळीची अशी अवस्था
अवस्था मला बघवत नाही. आता मलासुद्धा वाटते की माझ्या लेकीला त्या घरची मुलगी होण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावं. खरंच काहीही झालं तरी मला तिला तिच्या आजीला आणि बाबांची भेट घडवून आणायची आहे. त्यावर इकडे आता अगोदरच ऋषीने तिच्या मनात काहीही नसतं, फक्त कमळीची तब्येत ठीक नाही असं अन्नपूर्णाला कॉलवरती सांगितलेलं असतं. म्हणून आता अन्नपूर्णा आणि राजनसुद्धा आता ऋषीला काहीही न सांगता आता कमळीच्या घरी पोचलेले असतात. तेवढ्यातच आता लगेच सरू आणि ऋषीचं बोलणं चाललेलंच असतं. तेवढ्यातच तिथं आता दरवाजापाशी येत असतात, ते म्हणजे अन्नपूर्णा आणि राजन. तेव्हा आता लगेच सरू स्वतःचा चेहरा झाकून घेतो. त्यावर आता लगेच ऋषी बोलतो की आजी तुम्ही कधी आल्या आणि तुम्ही तर मला सांगितलं नाही. तेव्हा आता आजी बोलतो की माझ्या कमळीची, माझ्या नातीची तब्येत ठीक नाही आणि हे मला माहिती पडल्यावर मी येणार नाही का रे ऋषी, माझं मनच लागत नव्हतं. म्हणून राजन बोलला की चल, आता बाबांनासुद्धा थोडं बरं वाटते म्हणून राजन बोलला की चल आपण कमळीला भेटून येऊया. कुठं आहे कमळी? त्यावर आता सरूने चेहरा झाकलेला असतो. तेव्हा आता लगेच राजन बोलतो की ह्या कोण आहे? त्यावर ऋषी बोलतो की ह्या कमळीच्या आई आहे. पण राजन काका आणि अन्नपूर्णा आजी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. त्यावर अन्नपूर्णा आजी बोलतात की काय ऋषी, तुम्ही अगदी वेळेवर आलेले आहात. तुम्हाला माहिती आहे ही जी कमळीची आई आहे सरू, म्हणून कमळी नेहमीच तुमच्यासोबत बोलत होती, पण ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमची सून गौरी आहे. आता लगेच ऋषी स्वतःच्या हाताने त्या सरूच्या चेहऱ्यावरती जो काही पदर असतो ते पदर खाली काढतो. तेव्हा आता इकडे आजी चकित होऊन जातो आणि राजनसुद्धा हादरतो. आणि आता आजी लगेच गौरीला मिठी मारते आणि बोलते की गौरे, अगं गौरे कुठं होती तू? कुठं नाही शोधलं गं, एक वेळ मला भेटली आणि परत कुठं निघून गेली गं. अगं असं का करतेस तू? तू तर या जगात नाही आहे असं मला वाटलं, पण आज तुला असं बघून मात्र एक नवीन आशा माझ्या मनात निर्माण झाली. तू सरू म्हणजे कमळीची आई. अगं गौरी सांग ना, कमळीच माझी नात आहे का, सांग ना. तेव्हा राजनसुद्धा समोर येतो आणि बोलतो की गौरी, आज तुला तुझ्या मुलीची शपथ, देवी आईची शपथ, काय खरं आहे ना ते खरं मला सांग. आता काहीही लपू नको, मला एक शब्दही खोटं ऐकायचं नाही आहे. त्यावर आता सरू गडागडा रडायला लागते आणि सांगते की हो आजी, हो आई, कमळीच तुमची नात आहे आणि राजन आणि माझी मुलगी आहे. आणि हे सत्य मी फक्त आणि फक्त त्या कामिनीमुळे लपवून ठेवलं, कारण ही कामिनी समोर जर हे सत्य आलं तर कामिनी माझ्या कमळीच्या जीवावरती उठणार आहे. ती तिला या जगातून नाहीसं करणार आहे, कारण कामिनीला आपली सर्वांची प्रॉपर्टी पाहिजे आणि ती प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ती माझ्या मुलीच्या आणि माझ्या जीवावरती उठलेली आहे आई. म्हणून मी नाव बदलून कायम मुंबईतसुद्धा ऋषीच्या घरून साधना बनून राहिलेली आहे आई. आणि तुम्हाला दुरून बघत होती आई, पण आज मात्र माझ्या सहनशक्तीच्या बाहेर आहे. मला तुम्ही सर्वजण वचन द्या, ऋषी, राजन आणि अन्नपूर्णा आजी, की तुम्ही माझ्या लेकीचं कायम रक्षण करणार. त्या कामिनीपर्यंत हे सत्य कधीही तिला माहिती पडू देणार नाही की ती माझी आणि गौरीची, म्हणजेच राजन आणि गौरीची मुलगी आहे. तेव्हा अन्नपूर्णा आणि ऋषी आता लगेच गौरीला वचन देतात आणि बोलतात की काहीही झालं तरी हे सत्य आता बाहेर येणार नाही. गौरी, तुला माझं वचन आहे असं बोलत आता इकडे गौरी खूप आनंदित असते की तिला पुन्हा आता तिचा परिवार म्हणजेच आजी वडील मिळणार आहेत. खरंच प्रेक्षकांनो, आता कमळी ही राजनसोबत जाणार का? आता कमळीसमोर जेव्हा राजनच तिचे वडील आहेत हे सत्य येणार, तेव्हा नेमका कमळी कशी रिॲक्ट करणार? आता गौरी खरंच राजनला कमळीच त्याची मुलगी आहे हे सत्य आता सांगू देणार का? आता ऋषीमुळे खूप मोठं रहस्य उघडीच आलेलं आहे, ते म्हणजे आता अन्नपूर्णा आजीसमोर की सरू नव्हे, सरू हीच गौरी आहे आणि गौरी आणि राजन सरांची मुलगी कमळी आहे. खरंच प्रेक्षकांनो, हे सर्व काही प्रोमोत बघून मात्र मला तर खूप आनंद झालेला आहे. तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला नक्की कॉमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.